नमस्कार मंडळी. आज चेरी आली आहे आईच्या जॉबच्या ठिकाणी म्हणजेच कॉलेजला. आणि कॉलेजला आल्यानंतर चेरी तिथले सगळे इन्स्ट्रुमेंट चेक करते, सगळे व्यवस्थित चालते. त्यानंतर कॉलेजमधनं आम्ही असा हा सुंदरसा व्ह्यू एन्जॉय केला. आणि मग चेरीला दिसला कॉम्प्युटर आणि म्हटली, आई आज तुझ्या स्टुडंट्सला मी शिकवते. आणि घेतला तिने कॉम्प्युटरचा ताबा. कशी हँडल करते, हँडल करण्यापेक्षा जास्त तोडण्यातच तिला इंटरेस्ट येतो. त्यानंतर आमची भेट झाली, माझी फ्रेंड प्लस कलीग दीपाली. मग दीपा माऊला आम्ही भेटलो. त्यानंतर खंड्रे काकासुद्धा आम्हाला भेटले आणि त्यांच्यासोबत होता छोटूसा ईशान. या सगळ्यांना भेटून चेरी खूप खुश झाली. त्यानंतर तिथे ह्युमन स्केलेटन लावलेला होता, ज्याच्याशी ती ओळख करून घेत होती. ते स्केलेटन सोबत खेळत होती, मस्तपैकी एन्जॉय करत होती. स्केलेटन सोबत सुद्धा घाबरली नाही अजिबात. ईशान आणि चेरीसाठी हे सगळं नवीन असल्यामुळे ते खूप कुतूहलाने ते स्केलेटनकडे बघत होते. खूप उत्सुकता लागत होती त्यांना. बघा, चेरी अजून स्केलेटनकडे जायला बघतीये. छान वाटलं सगळ्यांना. त्यानंतर मग खंड्रे काकांनी ह्युमन बॉडी पार्ट्सची चेरी आणि ईशानला ओळख करून दोघेही असे समजून घेत होते जसं की त्यांना सगळं कळतंय, सगळं आता लक्षात बसलंय. समजदार स्टुडंटसारखं सगळं ऐकत होते. यानंतर वेळ झाली होती लंच टाईम. त्यानंतर लंच टाईमला जाण्यासाठी आम्ही बाहेर निघालो तर बघतो तर पाऊस चालू होता आणि पावसामुळे बाहेरचा व्ह्यू खूप सुंदर दिसत होता. अशा व्ह्यूमध्ये आम्ही चालत चालत कॅन्टीनला गेलो. कॅन्टीनमध्ये सुद्धा खूप छान पॉन्ड बनवलेला होता. त्या पॉन्डमध्ये छान असे कमळ लावलेले होते. त्या कमळाच्या भोवतालच्या जागेमध्ये फिश सोडलेल्या होत्या. त्या फिश खूप कलरफुल होत्या आणि छान होत्या. सगळ्यांना तो व्ह्यू बघून खूप छान वाटलं. चेरी आणि ईशान सुद्धा तो व्ह्यू खूप एन्जॉय करत होते. फिशला बघून दोघेही खूप एक्सायटेड झाले. बघू शकता तुम्ही, इथे छान कमळ फुललेत आणि साईडच्या जागेमध्ये तिथे फिश आहेत कलरफुल. यानंतर चेरी मॅडम सांगतायत की मला मग तेवढ्यात गीता माऊ आली. गीता माऊ सुद्धा चेरीसोबत खूप एन्जॉय करत होती आणि चेरीसुद्धा गीता माऊसोबत खूप एन्जॉय करत होती. दोघीही एकमेकींना गप्पा सांगत होत्या. बाहेरचा सुंदर असा व्ह्यू बघून एकमेकींना काय सांगत होत्या काय माहिती, पण दोघी एकमेकींसोबत खूप एन्जॉय करत होत्या. यानंतर आमची ओळख झाली पल्लवी माऊसोबत आणि पल्लवी माऊसोबत बसून आम्ही स्टडी करत होतो. स्टडी करण्यामध्ये बघा चेरी किती मग्न झाली आहे. स्टडी करायला आवडतं तिला. यानंतर वेळ झाली लायब्ररीमध्ये जाण्याची. तिथे आम्हाला भेटले लायब्ररीयन सूरज. त्यांच्याकडे सुद्धा चेरी सहज गेली. ते अनोळखी असताना सुद्धा गेली. कशी हसते बघा. लायब्ररीमधनं बाहेर यायचं नव्हतं तिला. तिला मी म्हटलं चल ये माझ्याकडे, तरी सुद्धा येत नव्हती. पिलू चल चल बघा कशी यायला नकार देते. तिथेच ती लायब्ररीमध्ये. त्यानंतर चेरी मॅडमला झोप येणार म्हणून आम्ही झोळी बांधून ठेवली. पिलू पण तेवढ्यात आले गोरडे सर आणि गोरडे सरांसोबत सुद्धा चेरी खूप एन्जॉय करत होती, इंटरॅक्ट करत होती. आणि मग थोड्या वेळाने चेरी झोपी गेली. त्यानंतर ती उठली 5 वाजता, जेव्हा कॉलेज सुटायची वेळ झाली. मग आम्ही दोघी घरी निघालो. तर असा होता आजचा आमचा दिवस. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच
लाईक करा, शेअर करा,